हे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये नव्या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण 3.0 वर्कआउट करणार आहे। तर आज आपण करणार आहे बॅकचा वर्कआउट। तर चला आपण बॅकचा वर्कआउट मग आपण वॉर्म अप केलेलं आहे, सर्व काही रेडी। तर चला तर आपण बॅक साठी सगळ्यात पहिले घेणार आहे हा वाला सेट बॅक साठी रोइंग। तर मग आपण बघतो की सहसा सगळेजण लेट पुल डाऊन सगळ्यात पहिले घेतात, पण मात्र मला असं वाटतं की हा सेट जास्त हेवी वाटतो आणि हा सगळ्यात नीट परफॉर्म केला तर बेस्ट रिझल्ट येतील। त्याच्यामुळे सगळ्यात पहिले मी हा रिझल्ट घेणार आहे आणि पहिला सेट हा पॉज मध्ये घेणार आहे। तर मग पहिला सेट पॉज आणि बाकीचे सगळे सेट हेवीयर मी जायचा प्रयत्न करणार आहे। तर सगळ्यात पहिला सेट हा 12.5 ने मी परफॉर्म करणार आहे। तर चला सगळ्यात पहिला सेट घेऊ। No. 10, 11, 12, 13, 14, 15, 16. ओके, तर आता आपण दुसऱ्या हाताने हा सेट परफॉर्म करणार आहे। One, two, three, four, five, six, seven, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, लास्ट 16. ओके, तर माझी ही बाजू थोडी वीक आहे आणि ही बाजू स्ट्रॉंग आहे। त्याच्यामुळे या बाजूने मला नॉर्मल इझी वाटलं, या बाजूने शेवटच्या रॅम्प पर्यंत मला थोडं हेवी गेलं। तर अजून आपण वेट इन्क्रीज करू। तर आता आपण 15 किलोचे डंबल घेतलेले, तर आता शेवटी थोडे चिट रॅप आपण करणार आहे। ओके, वन, टू, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. Sit reps. 1, 2, 3, 4. आता दुसऱ्या हँडनी परफॉर्म करू। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. Cheat reps. 1, 2, 3, 4. तर आता आपला हा तिसरा सेट आहे। तर आता आपण 17.5 किलो वेट घेतलेले आहे। तर चला पटकन हा सेट परफॉर्म करू, कोणताही वेळ न घालवता बॅकचे आपण सर्व सेट घेऊ। हा थोडा हेवी असेल, याच्यावर नॉर्मल जंक असलं तरी चालेल, कारण हेवी थोडा, पण मग
जास्त नाही, प्रॉपर पहिले नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 up 15 up 16. ओके, आता दुसऱ्या हाताने परफॉर्म करणार आहे आपण असं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 14 up 15 last 16. ओके ओके, तर आता आपण मारणार आहे बसून. हा तर आपण हा पहिला तो झाला रो, आता हा दुसरा सेट आहे. तर चला हा परफॉर्म करू. ह्याचे पण आपण 3 घेणार आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये आपण मारत असताना भरपूर जण आत्मांचं बघून पूर्ण अशी पुढे झोपतात आणि मग अशी खेचतात, अशी पूर्ण झोपता खाली. तर मग त्यांच्यानुसार ते बरोबर आहे, कारण त्यांची बॅक तेवढी ग्रो झालेली, मात्र आपण त्याच्यात नाही, त्यांच्या आपण लेवलला कुठंच नाही. त्याच्यामुळे आपण तरी पॉस्चर नीट ठेवलं पाहिजे. म्हणजे सोडताना सोडा, पण हे सोडा पुढं असं नॉर्मल हे, आणि मग खेचत, मग हे नॉर्मल हे सोडा, डायरेक्ट असं पुढं जायची गरज नाही. ओके, तर चला सेट परफॉर्म करू. त्यांच्या लेवलला गेल्यावर तुम्ही काही केलं तरी लोक तुम्हाला म्हणणार नाही नाही तो सांगतोय ना म्हणजे बरोबरच आहे. पण आपण तिथपर्यंत जायसाठी सगळ्यात पहिले व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ओके, वन 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ओके, तर आपण आता अजून एक न्यू वेट वाढवलेलं आहे. तर चला लगेच सेट परफॉर्म करू. लगेच म्हणजे एका सेट नंतर अर्धा ते 1.5 मिनिटाचा रेस्ट घेतला पाहिजे, कारण आपला मसल हा डॅमेज झालेला असतो आणि तो लगेच एवढा हे नाही होणार प्रिपेअर की लगेच तो दुसरा सेट परफॉर्म करू शकतो. म्हणून त्याला 1 ते 1.5 मिनिटाचा रेस्ट द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 ओके, अजून एक नी प्लेट वाढवलेली. तुम्ही हा सेट परफॉर्म करून पहा. गुड रेप्स आणि नाईस पॉस्चर संघ. तर तुम्हाला दुसऱ्या सेट मध्येच एवढं म्हणजे असं फील होईल की बॅक आता पूर्ण म्हणजे कव्हर होतीये. तर तुम्ही ट्राय करून बघा हा रुटीन, हे रुटीन. तर चला तिसरा सेट परफॉर्म करू. 2 3 4 5
7 8 9 push-ups 1 2 3 ओके। तर हा शेवटचा सेट होता, याच्यामुळे मी नंतर पार्शल्स केले, कारण की जेवढं मला डॅमेज झालं होतं मला स्वतःला जास्त पुश करायचं होतं, मात्र ते एकदम राईट पॉस्चर मध्ये मला तसं नाही करता येणार। त्याच्यामुळे मी थोडं म्हणजे स्वतःला मोमेंटम देऊन रॅप्स ची ट्रॅप्स करून घेतले। तर चला लगेच पुढच्या सेटकडे वळूया आपण।